देवाची स्तुती असो. बोला हालेलुया, हालेलुया. मत्ती कृषीवर्तमानाचा 18वा अध्याय आणि 12 ते आपण 14 वचन वाचूया मोठ्याने. 12 ते 14 तुमच्या बरोबर मी पण लिहून घेत आहे. तुम्हाला काय वाटते? कोणा एका मनुष्याजवळ 100 मेंढरे असली आणि त्यातून एखादे भटकले, तर मी ती 99 डोंगरावर सोडून त्या भटकलेल्याचा शोध करण्यास जो जाणार नाही काय? आणि समजा ते त्याला सापडले, तर न भटकलेल्या 99 पेक्षा तो त्यावरून अधिक आनंद करील, असे मी तुम्हाला खचित सांगतो. तसे या लहानातील एकाचाही नाश व्हावा अशी तुमच्या स्वर्गातील पित्याची इच्छा नाही. प्रेज द लॉर्ड. बायबलमध्ये सांगितलं की जे भटकलेले मेंढरं आहेत 99, बायबलमध्ये सांगितलं की तुम्हाला काय वाटते? कोणा एका मनुष्याजवळ 100 मेंढरे असली आणि त्यातून एखादे भटकले, तरी ती 99 डोंगरावर सोडून त्या भटकलेला शोध करण्यास तो जाणार नाही का? आणि समजा त्याला सापडले, तर ते भटकलेल्या 99 पेक्षा तो त्यावर अधिक आनंद करील, असे तुम्हाला खचित सांगतो. आणि पुढे म्हटलं, तसे ह्या लहानातील एकाचाही नाश व्हावा अशी तुमच्या स्वर्गातील पित्याची इच्छा नाही. प्रेज द लॉर्ड. कोणाची इच्छा नाहीये नाश होण्याची? देवाची इच्छा नाही. देवाची इच्छा नाहीये. म्हणजे